सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे, संगती पंगती देवास वेगळे, नित्य नित्य किंवा नित्या नित्य जोडे तेची साच, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, संगती पंगती देवा सवेगडे, नित्या नित्य जोडे तेची साच, तुका म्हणे तेथे लाभाची या कोटी, तुका म्हणे तेथे लाभाची या कोटी, बहु वाव कोटी समर्थाचे, संगती पंगती देवा सवेगडे, नित्या नित्य जोडे तेची साच, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्र जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे, संगती पंगती देवा सवेगडे, नित्या नित्य जोडे तेची साच, श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय सेवेला घेतलेल्या भंगातून, परमार्थ साधनेतून काय लाभ झाला त्या संबंधी स्वतःचा स्वानुभव महाराज प्रकट करतायत बरं का. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळ विनय पंचकृषी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील ही आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेल्या यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. परमार्थाची साधना करण्याचा अधिकार सर्वांना आहे, किंबहुना परमार्थ सर्वांच्या करताच आहे बरं का. सर्वांच्या करताय, सर्वांनी परमार्थ करावा, पण सर्वांची प्रवृत्ती नाहीये, प्रवृत्ती नाहीये. संतांनी विचार केला सर्वांना परमार्थ करता येतो, सर्वांच्या करता आहे, पण सर्वांची प्रवृत्ती का होत नाही. तर माणसाचा स्वभाव आहे, काय लाभ होत असेल तर प्रवृत्त व्हायचं, काय लाभ होत असेल तर प्रवृत्त व्हायचं, लाभ होत नसेल तर प्रवृत्त होत नाहीत. आताच येताना गाडीमध्ये चर्चा झाली, माणसं कीर्तनाला येण्याकरता कमीत कमी याची तरी व्यवस्था करावी लागते बरं. जे जेवणाच्या आशेनं तरी माणसं येतात, घरी नाही म्हणून नव्हे ना बरं. एक प्रसाद मिळतो या भावनेनं माणसं येतात बरं का. म्हणजे काहीतरी अपेक्षा, प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे. परमार्थ असेल व्यवहार असेल, प्रत्येक बाबतीत माणसाची अपेक्षा आहे. पण तुकोबारांनीच वर्णन केलंय, व्यवहारामध्ये जर माणसं लाभ होत असेल तर प्रवृत्त होतात, हा माणसाचा स्वभाव आहे. तुका म्हणे लाभ होयतो व्यापार, तुका म्हणे लाभ होयतो व्यापार, तुका म्हणे लाभ होयतो
करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत करा काय फार शिकवावे करा काय तुकावने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे फार शिकवावं लागत नाही फार सांगावं लागत नाही फक्त फरक एवढाच आहे काय करावं सांगा परमार्थातला लाभ अदृश्य आहे आणि व्यवहारातला लाभ दृश्य आहे दिवसभर काम केलं तर संध्याकाळी पगार मिळतोय बरोबर आहे ना दिवसभर भजन केलं तर पुण्य मिळतंय पण दिसत नाही आता आपण कीर्तनाला आलोय कीर्तनाला बसलोय हे तोट्याचा आहे का लाभाचा आहे लाभाचा आहे बरं कळालं तर ज्याला कळालं ती माणसं उठून जातात बरं काय कीर्तन ऐकायचं म्हणतात हा 2 तास तुम्ही जर कीर्तनामध्ये बसला तर लाभ आहे काय लाभ आहे 2 तासांनी माणसाचं आयुष्य वाढतंय 2 तासांनी आयुष्य वाढतंय लोक म्हणतात महाराज आम्हाला वाटायला आयुष्य कमी व्हावं आयुष्य कमी व्हावं आणि वाढून काय करायचं वाढतं या शब्दाचा अर्थ 2 तास जर आपण कीर्तनाला जर बसलो तर या 2 तासाची नोंद आपल्या आयुष्याची होत नाही काळ त्याचं लेखत नाही बरं का तुम्ही प्रपंचामध्ये किती काळ घालला तर त्याची नोंद केली जाते म्हणून दृश्य आणि अदृश्य व्यवहारामध्ये काही आपण केलं तर त्याचा लाभ दिसतो पण परमार्थामध्ये केलेला लाभ दिसत नाही बरं का मग तर तुकोबाराय म्हणतात केलेला लाभ दिसतो म्हणून माणसाच्या चित्तामध्ये लोभ निर्माण होतो लाभाची आशोषे पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभ जैसा आज व्यापार झाला तर उद्या पण व्यापार होणार उद्या व्यापार झाला की परवा व्यापार होणार लाभ झाला की लोभ माणसं प्रवृत्त होतात लक्षात ठेवा आणि हा माणसाचा स्वभाव आहे तेव्हा संतांना वाटलं आज समाजालाही आपण थोडीशी परमार्थाच्या बाबतीत समज दिली पाहिजे की खरंच परमार्थाची जर साधना केली तर परमार्थाच्या साधनेमध्ये सुद्धा लाभ आहे बरं का मग परमार्थाची साधना केली तर परमार्थाच्या साधनेमध्ये लाभ आहे तुकोबारांना वाटलं हे लोकाला केवळ सांगण्यात काय अर्थ नाहीये
लोकांनी जर आपल्याला विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला सांगण्याकरता प्रवृत्त झालाय, तुम्हाला याचा काय अनुभव आहे का? तुम्हाला याचा काय अनुभव आहे का? असं कोणी विचारू नये एक. आणि अनुभवातून जर समाजाला जर सांगण्याचा प्रयत्न केला तर ऐकणाऱ्याच्या मनावरती थोडासा परिणाम होतो बरं का. ऐकणाऱ्याच्या मनावरती थोडासा परिणाम होतो. तुकोबारांना वाटलं त्या परमार्थाच्या साधनेच्या संबंधाने आपण जे समाजाला सांगायचंय ते केवळ शास्त्राचं वर्णन करून उपयोगाचं नाहीये. आपला अनुभवच आपण समाजाच्या समोर ठेवावा आणि आपला अनुभवच समाजाच्या समोर ठेवावा म्हणून स्वतःचा अनुभव संत महात्म्यांनी समाजाच्या समोर ठेवला. तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, मग अनुभव आहे, मग अनुभव आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. म्हणून महाराजांनी त्या परमार्थ साधनेचा अनुभव जगाच्या समोर मांडला. किंबहुना तुकोबारांच्या जीवनाचा विचार केला तर तुकोबारांनी व्यापार केलाय बरं का. व्यापार हा व्यवहाराच्या दृष्टीने व्यापार केला, पण परमार्थाचा व्यापार केला नाही बरं का. परमार्थाचा व्यापार केला नाही. करणाऱ्याला त्याची फलश्रुती सांगितली. हा, देते घेते देही नर काशी जाती. नाही, लोकांनी त्याची संगती लावली. नर काशीला जाती. देणारे घेणारे, आणि व्यवहारामध्ये देणं घेणं असत. म्हणजे तुकोबारांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लौकिक दृष्टीने व्यापार केलेला आहे बरं का. व्यापार केलेला आहे. कशा कशाचा व्यापार केलाय तुम्ही चरित्र वाचा म्हणजे काय. तुकोबारांनी मिरच्या विकल्या, तुकोबारांनी गुळ विकला. आम्हाला विकायला लाज वाटते बरं का. व्यापार करणाऱ्याने कधी लाजू नये. व्यापार व्यापार आहे, परमार्थ परमार्थ आहे बरं का. तेव्हा व्यापार करत असताना त्या व्यापाराच्या संबंधाने तुकोबारांनी विचार मांडलेला आहे. पण परमार्थाच्या दृष्टीने विचार समाजाच्या समोर तुकोबारांनी प्रगट केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही परमार्थाची साधना करण्याकरता प्रवृत्त झालो आणि परमार्थाची साधना करण्याकरता काहीतरी आपल्या जीवनामध्ये लाभ झाला पाहिजे. जीवनामध्ये लाभ झाला पाहिजे. मग जीवनामध्ये नेमका काय लाभ व्हायचा आहे, काय मिळवायचं आहे परमार्थामध्ये? फार मिळवायचं आहे तसं बरं का. मग ते मिळवण्याकरता एकंदर ती वाटचाल कशा पद्धतीनं करावी आणि ती कशी आम्ही जीवनामध्ये केली. कारण मनुष्याच्या जीवनाचा विचार केला तर मनुष्याचं जीवन हे 3 गुणांनी बांधलेलं आहे. 3 गुणांनी बांधलेलं आहे. सत्व, रज आणि तम. 3 गुणाचा संबंध आहे आणि 3 गुणामध्ये राहूनच व्यवहार करावा लागतो बरं का. 3 गुणामध्ये राहूनच व्यवहार करावा लागतो. जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तर कोणत्या गुणात गेलं पाहिजे?
रजोगुणात गेलं पाहिजे. जर तुम्हाला भांडण करायचं असेल, मारामारी करायचं असेल तर तमोगुणात गेलं पाहिजे. आणि परमार्थाची साधना करायची असेल तर सत्वगुणात जावं. मग माणसं जातात, तिन्ही गुणात जातात, एका गुणात राहत नाहीत बरं का. एका गुणात राहत नाहीत. कीर्तन करणारा सुद्धा कधी कधी भांडतो. कीर्तन करणारा कधी कधी व्यापारी करतो. समजावं भांडायला लागलाय त्यार्थी याचा तमोगुण जागा झालाय. व्यापार करण्याकरता गेला त्यार्थी याचा रजोगुण जागा झालाय. ज्यार्थी कीर्तन करण्याकरता आला त्यार्थी सत्वगुण जागा आहे. या गुणाशिवाय व्यवहार होत नाही. एकाच गुणामध्ये, एकाच गुणाचा जीवनामध्ये स्वीकार करणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. आणि आपण एका गुणामध्ये राहू शकत नाही. म्हणून तुकोबारांनी त्याचं वर्णन केले. क्षणोक्षणा पालटती रंग, अनंत बुद्धीचे तरंग. क्षणाक्षणाला पालटतं बरं. पण तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये निश्चय केला आणि निश्चय करून तमोगुणाचा संबंध जीवनामध्ये ठेवला नाही, सत्वगुणाचा रजोगुणाचा संबंध जीवनामध्ये ठेवला नाही, फक्त सत्वगुणच जीवनामध्ये ठेवला बरं का. फक्त सत्वगुणच. कठीण आहे. दोन्ही गुणाचा त्याग करायचा आणि एकाच गुणामध्ये राहायचं. त्याला फार मोठी साधना करावी लागते बरं का. फार मोठी साधना करावी लागते. तुकोबारांना लोकांनी क्रोध आणण्याचा प्रयत्न केला, क्रोध आला नाही. समजावं तमोगुण राहिलाच नव्हता. तमोगुण राहिलाच नव्हता. तुकोबारांच्या पत्नीने सांगितलं महाराज तुमच्याकडे भांडवल नसेल तर मी भांडवल आणते, व्यापार करा. महाराज म्हणजे तूच कर. रजोगुणाचा संबंध राहिला नाही, केवळ सत्वगुणाचा संबंध महाराजांच्या जीवनामध्ये. आणि त्या सत्वगुणाचा संबंध एवढा निर्माण झाला, एवढा निर्माण झाला, महाराज दुसरं काही करत नव्हते. दिन रजनी हाची धंदा, रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. दुसरा उद्योगच नाही महाराजांच्या जीवनामध्ये, धंदा. बाकीचा सगळा धंदा सोडून दिला महाराजांनी आणि एकच धंदा स्वीकारला. एकच धंदा स्वीकारला. आणि तो कोणता स्वीकारला? तो म्हणतात तुकोबाराय सुखाचा स्वीकारला. एकच. आणि त्याच सुखाच्या धंद्याला तुकोबारांनी शब्द वापरला व्यवहार. आम्ही जीवनामध्ये एकच व्यवहार, एकच धंदा करायचा ठरला आणि तो केवळ सुखाचा. आणि सुखाचा व्यवहार आम्ही आमच्या जीवनामध्ये केला आणि परिणाम आम्हाला काय प्राप्त झालं
म्हणते महाराज अभंगाच्या पहिल्याच्या, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचा व्यवहार केला म्हणतात तुकोबाराय. कशाचा व्यवहार केला? सुखाचे व्यवहारी. सुखाचा व्यवहार केला म्हणजे भगवंताचं नाम हे गुणातीत आहे, गुणाचा संबंध नाही बरं का. एक दुसरं, सुखाचा व्यवहार करणं म्हणजे काय? सुखाचा व्यवहार करणं म्हणजे जीवनामध्ये सत्कर्म करणं, सत्कर्म करणं. सुखाचा व्यवहार करणं म्हणजे आयुष्यभर निष्काम कर्म करणं. आणि सुखाचा व्यवहार करणं म्हणजे विधिवत व्यवहार करणं, त्याला सुखाचा व्यवहार म्हणतात बरं का. सत्कर्मच करायचं आहे, सत्कर्माच्या व्यतिरिक्त दुसरं काही कर्म केलं जात नाही, त्याला म्हणतात सुखाचा व्यवहार. आणि जे करायचं आहे ती विधिवत करायचं आहे, आणि जे करायचं आहे ते निष्काम करायचं आहे. सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रताः नमशन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत बरं का, दुसरं काहीच करायचं नाही, एकच व्यवहार. सदा नाम घोष करू सदा नाम घोष करू सदा नाम घोष करू नाम घोष करू हरी कथा सुखाचे व्यवहारी. हा सुखाचा व्यवहार आहे बरं का. आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही या जीवनामध्ये केला, करून सांगतायत लोकाला बरं का. करता येतो. अनेकांचं जीवन आहे, दुसऱ्यांचं सांगण्यापेक्षा ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्या आमच्या वडिलांचं जीवन असेल. तीन बहिणी आणि आम्ही दोघे 5 जण. एकाही मुलीचं लग्न आमच्या वडिलांनी केलं नाही, लोकांनीच केलं बरं. त्यांनी आयुष्यात कधी व्यवहार केलाच नाही. मी तर मला जसं समजायला लागलं तेव्हापासून कधी नाही बाजारातली काड्यापिटी सुद्धा विकत आणली नाही बरं का. मीठ कसं किलो आहे त्यांना माहितीच नव्हतं. उठल्यापासून झोपेपर्यंत ते दुसरं काय करत नव्हते, सदा भगवंताचं नामचिंतनच. हा ग्रंथ संपला की तो संपला की तो संपला की ज्ञानेश्वरी वाचून झाली की गाता वाचून झाली की भागवत वाचून संपलं की कल्याण मासिक झालं की जीवन विकास मासिक झालं की ऋषी प्रसाद मासिक झालं की स्वस्ती श्री मासिक. दुसरं काही ते करत नव्हते बरं का. आयुष्यभर त्यांनी व्यवहार केला, सुखाचा व्यवहार केला. त्यांनी काही आयुष्यामध्ये केलं नाही बरं का. त्याचा भाव करता येत, प्रत्येकाला हे करता येतं, फक्त सात्विक धैर्य लागते. सात्विक
धैर्य लागतं बरं का. आणि दुसरी गोष्ट तुकोबाराय म्हणतात आज जीवाला अपेक्षा आहे. कोणती अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा. मग सुखाची अपेक्षा असेल तर महाराज म्हणतात व्यवहार कसा केला पाहिजे? चांगला व्यवहार केला तर चांगलं फळ मिळतं. चांगला व्यवहार केला तर चांगलं फळ मिळतं. वाईट व्यवहार केला तर वाईट मिळतं बरं का. तुम्ही व्यवहार कसा करता त्याच्यावरती आहे. दिवसभर चांगलं कर्म केलं तर रात्री झोप चांगली लागते. रात्री झोप. आणि दिवसभरामध्ये एखाद्याला जर फसवलं तर ते अंतरुणावरती पडल्यानंतर मनाला सांगते तू सगळं काय आज चांगलं केलं पण एकाला फसवलंय बरं. म्हणून काही लोकांना दिवसभर व्यवहार करून संध्याकाळी झोप येत नाही म्हणून काही टिंब टिंब घ्यायची सवय लागली. अवघड आहे. राज्यकर्त्यांना झोप लागत नाही. मुलाखत घ्या त्यांची, फक्त माझं नाव सांगू नका. माझं नाव सांगू नका. राज्यकर्त्यांना झोप लागत नाही. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात एका मंत्र्याला भेटायला गेलो. संध्याकाळची वेळ होती. चांगली ओळख होती. पियेनं अडवलं म्हणजे महाराज थांबा म्हणले. का? तुमच्या आणि साहेबांची ओळख फार चांगली आहे हे मला माहिती आहे, पण सध्या साहेब मूड मध्ये नाही. साहेब मूड मध्ये नाही, तेव्हा सकाळी भेटायला या. सकाळी भेटायला यायला बरं का. कशा करता सांगतोय मी. चांगलं केलं तर चांगलं होतंय, लक्षात ठेवा. चांगलं केलं तर चांगलं होतंय. तेव्हा तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या आयुष्यामध्ये चांगला व्यवहार केला. चांगला व्यवहार केला म्हणजे सुखाचा व्यवहार केला. सुखाचा व्यवहार केला म्हणजे आम्ही आमच्या पूर्ण उभ्या आयुष्यामध्ये सत्कर्मच केलं. सत्कर्माच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काहीही केलं नाही. काहीही केलं नाही, लक्षात ठेवा. मग काय काय केलं? तुकोबाराय म्हणतात आम्ही जे जे केलं ते चांगलंच केलं. म्हणजे कसं केलं? तुकोबारायांचा अभंग आहे, सर्वांच्या पाठातला आहे. देवा मला चांगलं बघायला मिळावं, चांगलं ऐकायला मिळावं, सगळं माझ्या चांगलं जीवनामध्ये होण्याकरता देवा माझ्या जीवनामध्ये असा व्यवहार घडावा. येणे मुखी तुझी वर्णी गुणनाम तेची मज प्रेम देई देवा. डोळे भरून या पायीन तुझे मुख तेची मज सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा. वाहे रंगी टाळे नाचे न उदास हे दियाताच पाया सुख. तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनिक नको ठाव चिंतुयाशी. महाराज म्हणतात आम्ही डोळ्यांनी देवालाच पाहिलं, वाणीने देवाचंच वर्णन केलं, कानाने देवाचेच गुण ऐकले, मनाने देवाचंच ध्यान केलं, हाताने देवाचं भजनच केलं, दुसरं काही केलं नाही. मग आपल्याही जीवनामध्ये जर असं व्हावं असं तर आपण काय केलं पाहिजे? बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, देव भावे देव
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. कधी सांगितलं? चाखोनी सांगे. करून सांगतात बर का. हा, चांगला व्यवहार करायचा. चांगला व्यवहार करायचा म्हणजे हा, जे जे जीवनामध्ये करायचंय ते चांगलंच, वाणीनं चांगलंच बोलायचं. नाही तुम्हाला देवाविषयी बोलताना जर बोलणाऱ्याविषयी तरी चांगल्या भावनेनं बोलावं. चांगलं पाहता नाही आलं तरी चांगल्या भावनेनं पाहावं. एखाद्याचं काही कोणी सांगत असेल तर ऐकत असताना चांगल्या भावनेनंच ऐकावं. सुखाचा व्यवहार कसा हे सांगालोय बरं का. हा, जी जी क्रिया जीवनामध्ये करायची आहे ती चांगल्या भावनेनंच करायची आहे. आणि चांगल्या भावनेने जे जे कर्म जीवनामध्ये जी जी क्रिया केली जाते त्याच व्यवहाराला सुखाचा व्यवहार म्हणतात बरं का. शक्य आहे की नाही? आहे, करता येत. आज आमच्या जीवनामध्ये घडत चाललंय काय? आमचा व्यवहार चाललाय पण सुखाचा नाही आहे. आपला व्यवहार सुखाचा नाही, लक्षात ठेवा. आपण जरी परमार्थामध्ये जर प्रवृत्त झालेला असलो तरी आपला व्यवहार सुखाचा नाही आहे. पण तो केला पाहिजे, लक्षात ठेवा. केला पाहिजे. कशा करता? व्यवहार चालल्यावर सुखलाभ व्हावा असं वाटत असेल तर, सुखलाभ व्हावा असं वाटत असेल तर व्यवहार केला पाहिजे. चांगलं लक्षात ठेवा. झोप लागली पाहिजे. कीर्तनकाराला सुद्धा चांगली झोप लागली पाहिजे. लागत नाही, लागत नाही. व्यवहार कसा करावा या संबंधाने आपला विचार चाललाय. कुणावरची टीका टिप्पणी अजिबात नाही बरं का, लक्षात. का तुकोबाराय सांगतात आम्ही व्यवहार केला सुखाचा. आम्ही केला म्हणजे जगाने करावा हे तुकोबारांना सांगायचं आहे. हे तुकोबारांना सांगायचं आहे. कारण प्रत्येकाला लाभाची अपेक्षा आहे. कोणत्या लाभाची अपेक्षा आहे? सुखाच्या लाभाची अपेक्षा आहे. आणि सुखाचा लाभ व्हावा असं जर वाटत असेल तर महाराज म्हणतात सुखाचाच व्यवहार करावा लागेल. सुखाचाच व्यवहार करावा लागेल. आपण प्रपंचामध्ये राहतो, व्यवहार करतोय दुःखाचा आणि अपेक्षा ठेवतोय सुखाची. व्यवहार करतोय दुःखाचा आणि अपेक्षा ठेवतोय सुखाची. हा, सुखाचा व्यवहार केला तर सुखाचा लाभ होईल. जर सुखाचा व्यवहार नाही जीवनामध्ये केला तर सुखाचा लाभ होणं शक्यच नाहीये. कुणी म्हणेल सुखाचा व्यवहार आणि सुख लाभ याच्यामध्ये काय अंतर आहे, काय त्याचं स्वरूप आहे? अरे, सुखाचा लाभ या शब्दाचा अर्थ सुख कशाला म्हणतात? कशाला तरी सुख म्हणत नाहीत बरं का. कशाला तरी सुख म्हणत नाही. फक्त सुख ही संज्ञा देवाला आहे. सुख ही संज्ञा देवाला आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. सुखनाम परमात्मा. सुखनाम परमात्मा. संतांनी उपदेश केलाय. आपुला तो एक देव करुणी यावा, देणे विन देवा जीवा सुख नोहे.
तुम्हाला सुखाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर काय करा, देव आपलासा करा. मग देव आपलासा करा म्हणजे काय, सुखाचा व्यवहार करा. सुखाचा व्यवहार केला. हा, सुखाचा व्यवहार केल्याशिवाय सुख प्राप्तच होत नाही. कसं काय हो, चांगला व्यवहार करण्याने मनुष्याचं अंतःकरण शुद्ध होतं. चांगला व्यवहार करण्याने बरं का. आणि अंतःकरण ज्याचं शुद्ध झालं त्याच्याच अंतःकरणामध्ये परमात्मा प्रगट होतो. जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गा. म्हणजे चांगला व्यवहार करण्याने अंतःकरणाची शुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी होते. आणि अंतःकरणाची शुद्धी झाली की सुखे येतो घरा. नारायण सुखे येतो घरा. सुखी येतो घरा नारायण. सुखाचा व्यवहार केला की तो सुखरूप असलेला परमात्मा सुखाने येतो. काय करावं लागत नाही त्याला, काही करावं लागत नाही. लक्षात ठेवा. तुका म्हणे चित्त केली या निर्मळ, येवोनी गोपाळ राही तेथे. तुकोबारे म्हणतात, आम्ही असा हा चांगला नाम सुखाचा व्यवहार केला आणि परिणाम आम्हाला सुखाचा लाभ झाला. सुखाचा लाभ झाला म्हणजे सुखरूप असणारा परमात्मा, त्याचा लाभ झाला. आत्मलाभाचे सौभाग्य ते विषय वैराग्य. आत्मलाभाचे सौभाग्य परमानंदा योग्य जीव होते, याला म्हणतात लाभ. हा लाभ बर का. सुखाचा लाभ. सुखाचा लाभ म्हणजे फक्त या विश्वामध्ये एक परमात्माच सुखरूप आहे. बाकी सुख तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. कुठेही पाहायला मिळणार नाही बरं का. आणि तो लाभ आज आमच्या जीवनामध्ये झाला. कधी झाला? सुखाचा व्यवहार केल्यामुळं. सुखाचा व्यवहार केल्यामुळं हा लाभ झाला. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. म्हणजे सुखरूप असणारा परमात्मा आज आम्हाला तो लाभला, प्राप्त झाला महाराज म्हणतात. आणि हाच लाभ आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा विश्वामध्ये लाभ नाही. तुका म्हणे आता तुका म्हणे आता लाभ नाही परता, लाभ नाही परता. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, सुख लाभ झाला. कशाला तरी लाभ म्हणत नाहीत बरं का. त्या लग्नाच्या वेळी भिंतीवरती लिहिलं जातं, एका बाजूला शुभ आणि एका बाजूला लाभ झाला. हा, शुभ आणि लाभ कधी लिहिलं जातं? लग्नाच्या वेळेला. तिथं व्यवहार सांगितलाय बरं का. तिथं व्यवहार सांगितलाय. आपण जो करणार आहे तो व्यवहार शुभ आहे.
व्यवहार शुभ आहे का? विधिवत आहे. विधिवत आहे म्हणून शुभ आहे. आणि त्याच्यातून त्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे? कोणता? परमपद वैराग्याचे परमपद सुख लाभ झाला. सुखाचा व्यवहार आम्ही जीवनामध्ये केला आणि आमच्या पदरामध्ये जो लाभ झाला तो सुखाचा झाला. आम्हाला सुखाच्या लाभाची अपेक्षा आहे पण आपला व्यवहार सुखाचा नाही. आपला व्यवहार सुखाचा नाही. हे संसारामध्ये राहून करता येतं. संसारामध्ये राहून करता येतं. महाराजांना विचारलं असा काय त्या लाभाचा परिणाम झाला? महाराज म्हणतात काय लाभाचा परिणाम झाला? आनंद कोंडला मागे पुढे. असा सुखरूप असणारा परमात्मा त्याचा लाभ झाला मला आणि परिणाम आमच्या जीवनामध्ये आनंद कोंडला मागे पुढे. म्हणजे मागेही आनंद आणि पुढेही आनंद. मागे म्हणजे कोणता काळ? भूतकाळ. आणि पुढचा म्हणजे भविष्यकाळ. महाराज म्हणतात तो आम्हाला लाभ झाल्यामुळं मागच्या दुःखाचं स्मरण आमच्या जीवनामध्ये राहिलं नाही. आता मागचं स्मरण काय राहिलं नाही. मी देह आहे हे कुठपर्यंत? मी ब्रह्म आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. मी ब्रह्म आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा निश्चय झाल्यानंतर मी देह आहे ही भावना राहते का? शिल्लक राहतच नाही. मी देह आहे म्हणत होतो त्याचा परिणाम दुःख होतं. काय होतं? दुःख होतं. महाराज म्हणतात त्या देहाचं स्मरण राहिलंच नाही. मागच्या दुःखाचं स्मरण राहिलंच नाही. मग माग काय? माग आनंदच. आता पुढे काय? पुढेही आनंदच. बरोबर आहे ना? भाग गेला शीन गेला अवघा भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला आनंद कोंदला मागे पुढे. आता आमच्या जीवनामध्ये दुःख नावाचा प्रकार नाही. दुःख ते नये कैसे स्वप्नाशी मुक्ती झाल्या. महाराज म्हणतात आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा आता दुःख राहिलं नाही. जागृतीत येईल दुःख. स्वप्नात कधी येतं? जागृतीत असेल तर. जागता जव अशी जे त्याची असं म्हटलं नाही आम्हाला झोपेत सुद्धा दुःख आठवत नाही. अरे झोपेत दुःख कोणालाच नसतंय. वेड्याला सुद्धा नसते का? आणि झोप म्हणजे सुखाचीच अवस्था आहे. हो, झोप म्हणजे सुखाचीच अवस्था आहे. झोपेत कोणालाच दुःख नसते का? बरं. पण व्यवहारामध्ये दुःख, स्वप्नात दुःख. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आता आनंद आहे. आनंद कोंदला मागे पुढे आजी आनंदो रे. आजी परमानंदो रे. सभायाभ्यंतरी परमानंदो रे. आता आनंदाशिवाय आमच्या जीवनामध्ये का? व्यवहार सुखाचा आहे.
आणि व्यवहार सुखाचा असल्यामुळे त्या सुखाचं पर्यवसान आनंदात होतं. सुखाचं पर्यवसान आनंदात होतं बरं का, लक्षात ठेवा. मग तो महाराज म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये आनंद आहे, आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखेली लोचनी विटे सहित पाहू दे. पुष्कळ प्रमाण त्याच्याकरता दिलेले बर का. आनंद कोंदला. आता आनंदाशिवाय दुसरं जीवनामध्ये काही नाही बर का. तुकोबार अनुभव सांगताय परमार्थाच्या साधनेतून आम्हाला काय लाभ झाला. लोक म्हणतात कशा करता परमार्थ करायचा, यांना काही कामच नाहीत. कशा करता परमार्थ करायचा, सुखाचा लाभ होण्याकरता. कोणी म्हणे प्रपंच करून सुखाचा लाभ होत नाही असं नाहीये, पण ज्या पद्धतीने सांगितला त्या पद्धतीने केला तर होतो ना. म्हणून महाराज जिथं स्वानुभवातून सांगतात की खरंच आमच्या जीवनामध्ये असा आम्ही व्यवहार केला, असं काही कर्म केलं, अशी काही साधना केली, त्या साधनेचा परिणाम आम्हाला जीवनामध्ये लाभ झाला आणि त्या लाभाचा पर्यवसान आनंदामध्ये. बरं, केवळ आनंद आहे. आता आनंदाशिवाय नाही, आनंदे निर्भर डुल्लत सो. मगाचं प्रमाण सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. हाच आनंद हो, हा आनंद नव्हे. महाराज म्हणतात तो आनंद भोगला. कुठं भोगला? जो आम्हाला प्राप्त झाला त्याच्या संगतीत. नुसती संगत नाही, जो आम्हाला प्राप्त झाला त्याची संगत, आणि त्या संगती बरोबर आम्हाला पंगत लाभली. संगती पंगती नित्य गोडे तेची साथ, नित्य गोडे तेची साथ, नित्य गोडे नित्य गोडे तेची साथ, नित्य गोडे तेची साथ, नित्य गोडे संगती पंगती देवा
पंगती पंगती देवा सवे घडे, नित्या नित्य जोडे तेची साथ. महाराज म्हणतात हा लाभ आहे बरं का. संगत कोणाची? देवाची. आणि पंगत कोणाची? संतांची. देवाचीच बरं का. आमचं कसं असतंय, संगत महाराजाची आणि पंगत पुढाऱ्याची, नाही का? संगत महाराजाची आणि पंगत पुढाऱ्याची. संगत आणि पंगतीला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. संगतीला आणि पंगतीला फार महत्व आहे. असं वर्णन केले शास्त्रामध्ये. हे सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही बरं का. एखाद्याला संगत चांगली मिळते पण पंगत मिळत नाही. संगत चांगल्यांची मिळते पण पंगत मिळत नाही. तुकोबारे म्हणतात माझ्या जीवनामध्ये दोन्ही घडलं. मला संगतही देवाचीच आणि पंगती देवाचीच. हे फार कठीण आहे, लक्षात ठेवा. फार कठीण आहे, घडत नाही. पण महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे घडलं. संगत देवाची आम्हाला प्राप्त झाली बरं का. संगत आणि पंगत शब्द वापरला, त्याला थोडासा सूक्ष्म भाव सांगतो बरं का तुमच्या करता. संगत म्हणजे देवाशी ऐक्य प्राप्त होणं, आणि पंगत म्हणजे देवाशी सख्यत्व प्राप्त होणं. दोन्हीतला फरक आहे बरं का. हे अर्जुनाच्या जीवनात घडलं. हे अर्जुनाच्या जीवनामध्ये घडलं. ब्रह्मरसाची पारणी केली अर्जुनाला गी नारायणे. कोणाच्या संगतीत? देवाच्या संगतीत. आणि सख्यत्वच प्राप्त झालं. जेवढं सख्यत्व अर्जुनाला देवाचं प्राप्त झालं तेवढं 4 पांडवांना नाही, एकाच बरं का अर्जुनालाच मिळाले. दोन्हीतला फरक आहे, संगती आणि पंगती. भाव लक्षात ठेवा बरं का. म्हणजे महाराज म्हणतात चांगला व्यवहार जर केला तर पंगतही चांगली आणि संगतही चांगली. व्यवहार चांगला केला तर म्हणजे व्यवहाराचा हा फार मोठा परिणाम आहे, फार मोठा परिणाम आहे. एखाद्याला जर वारकऱ्याच्या पंक्तीला जर बसला तर तो म्हणतोय आजचा दिवस चांगला आहे, आजचा दिवस चांगला आहे. पण वारकऱ्याच्या पंक्तीला बसतो पण घरात गेल्यानंतर संगत नाही ना पुढची. दोन्ही संगत आणि पंगत ही दोन्ही जीवनामध्ये घडावं लागतं. तुकोबारांनी वर्णन केले, थोडस वेगळ्या रूपाने वर्णन केले. महाराज म्हणतात आम्ही देवाच्या संगतीमध्ये राहिलो आणि देवाच्या संगतीमध्ये राहून आम्ही जेवलो. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. म्हणजे आम्हाला त्या भगवंताच्या संगतीचाही लाभ झाला आणि देवाच्या पंगतीचाही लाभ झाला. साध्य सप्त्यापुरता नव्हे, नित्या नित्य. बर का, नित्य आमच्या जीवनामध्ये. एक दिवस नव्हे, काही काळ नव्हे. म्हणजे देवाची जी संगत घडली, देवाची जी पंगत घडली, महाराज म्हणतात रोज नित्या नित्य शब्द वापरलाय. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य जोडे. एक दिवस नाही, काही कालापुरता नाही, लक्षात ठेवा. नित्य. दिवाळी
ज्या दिवशी देवाची संगत लाभली, ज्या दिवशी देवाची पंगत आम्हाला प्राप्त झाली, महाराज म्हणतात त्यानंतर आमच्या जीवनामध्ये शिमगा आम्हाला पाहायला मिळालाच नाही. शिमगा पाहायला मिळाला नाही. आधी आमच्या जीवनात शिमगा होता, आता शिमगा नाही, नित्य दिवाळीच. म्हणजे आमच्या जीवनामध्ये आता कोणत्याही प्रकारचं दुःख राहिलेलं नाही. ज्या संगतीतून जे आम्हाला सुख भोगायला मिळालं, जो आनंद जीवनामध्ये भोगायला मिळाला, महाराज म्हणतात नित्य, त्याच्यामध्ये खंड नाहीये. मातांना विचारलं तुम्ही एवढं सांगता, एवढा मोठा लाभ झाला म्हणून सांगता, काय असं काय त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे? महाराज म्हणतात ज्याची संगत आम्हाला मिळाली ना, तो सामान्य नाहीये. तो कोण आहे? समर्थ आहे. समर्थ. समर्थ कोणाला म्हणतात? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे त्याला म्हणतात समर्थ. आणि अशा समर्थाच्या घरामध्ये काय कमी असतंय ते महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे पंगती 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 देवा चले घडे, देवा चले घडे, देवा चले घडे. पंगती पंगती देवा चले घडे. नाही तुझी कला याची, नाही तुझी संगाती पंगती देवा चले घडे. संगाती पंगती देवा चले घडे. पार कुमाई काय सर्वांनी काय अरे गोपाल कुमारी वारी सुख लाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे. संगती पुंगती देवा सवे गडे, नित्या नित्य जोडे तिची साच. वेळेच्या अभावी आपण चाल न घेता दोन चरणाचा भाव सांगून आपण सेवा वेळेत पूर्ण करू. माझ्याकडे अजून 7 मिनिटं शिल्लक आहे. माझ्या वेळेप्रमाणे बरं का. मी 9:15 विना घेतला होता.
11:15 7 मिनिटं कमी आहेत माझ्या घड्याळात बरं का, माझ्या घड्याळाप्रमाणे. का तुमच्यात मागं पुढं असेल 5 मिनिटं. वेळेचं भान हे ठेवलं पाहिजे. समर्थाची घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. प्रश्न केला त्याच्या घरात काय कमी आहे? हा, समर्थ आहे तो. समर्थ कोणाला म्हणतात? ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केले विस्ताराने बरं का. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, हलविल्या प्राणो आले जगात. त्याला म्हणतात समर्थ. तिथं 2-3 ओव्या देऊन खाली ऐसा समर्थ शब्द आहे. साधू समर्थ ऐसा जगाचा नातू असं म्हणजे समर्थ. ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये वर्णन केले. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. समर्थ बरं. आणि त्याच्या घरामध्ये काय कमी आहे महाराज म्हणतात? समर्थाचे घरी सकळ संपदा. कोणती संपदा? 2 प्रकारची संपदा. एक दैवी संपदा आणि दुसरी मोक्ष लक्ष्मी संपदा बर का. सकळ. आमच्या घरात जर पाहुणा आला तर चहाला दूध उष्ण आणावं लागते. संपदा चहाला. लोक म्हणतात ते संपन्न आहेत. संपन्न आहेत पण पाहुणा आला की आपण पळत डेअरीला जातोय पिशवी आणायला विकत. महाराज म्हणतात काय कासयाची काय त्याच्याकडे होणं, काय कमी आहे त्याच्याकडे? हो, काहीच कमी नाही त्याच्याकडे, काही कमी नाही. म्हणून तर तुकोबांनी वर्णन केले. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी. ज्याची आम्हाला संगत लाभली ना, ज्याची आम्हाला पंगत मिळाली ना, महाराज म्हणतात आता आम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. का आम्हाला असाच भेटलाय, असा भेटलाय. अगदी नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये वर्णन केले. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दरिद्र्याची. आम्ही दरिद्री आणि आम्हाला समर्थ भेटला देव. तेव्हा महाराज म्हणतात काय होणं आहे त्याच्याकडे? काय होणी? सर्व प्रकारची संपदा त्याच्याकडे. तो संपन्न आहे, सर्व संपन्न आहे. नवे नवे असा संपन्न असणारा जो परमात्मा आज आमच्या जीवनामध्ये तो प्राप्त झाला. हाच आमच्या जीवनातला लाभ आहे. नुसता लाभ नाही. महाराज म्हणतात ज्याचा लाभ आमच्या जीवनामध्ये झाला त्या एका लाभाचा परिणाम त्याच्या सहवासामध्ये गेल्यानंतर कोटी लाभ होतात. हे महाराज शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे ते लाभाची आकोटी, तुका म्हणे ते लाभाची आकोटी. अंदुमरा तुका म्हणे ते लाभाची आकोटी. संगती पंगती संगती पंगती देवास
नित्य गोडे देशी नित्यानित्य गोडे देशी संगती पंगती संगती पंगती गोडे देशी गोडे संगती पंगती संगती पंगती तुका म्हणे येथे लाभाची या कोटी कोट्यावधी लाभ त्याच्या संगतीत कोणाच्या समर्थाच्या तो आहे कसा बहु वाव कोटी त्याच्याकडे वाव पुष्कळ आहे बहु म्हणजे पुष्कळ वाव म्हणजे जागा त्याच्या ठिकाणी अवधार्य आहे अवधार्य अवधार्य आहे बर का इतकं अवधार्य आहे एवढं अवधार्य आहे ज्ञानोबा राय म्हणतात ज्यांनी भक्ताचा उद्धार केला यात नवल नाही अभक्ताचा उद्धार केला पुतना स्तनामध्ये विष भरून देवाला मारायला गेली बर विष भरून मारायला गेली देवाने विचार केला मला मारायला आल्या ना आता मला मारायला आल्यापेक्षा आता हीच मरणार आहे हिलाच मारायचं पण मारून हिला सायुज्य मोक्ष द्यायचा बर बहुवाव कोटी समर्थाचे हे फक्त देवालाच लागू पडत म्हणजे तो समर्थ आहे अकर्तुम कर्तुम अकर्तुम सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे सकळ संपदा आहे महाराज म्हणतात त्याची जर आपल्याला संगत त्याचा जर लाभ झाला तर कोट्यावधी लाभ त्याच्या संगतीमध्ये मिळतात मग तुम्ही म्हणाल कोट्यावधी काही सांगा ना सांगितलं असता पण वेळ नाहीये वैराग्य प्राप्त होणं काय आहे लाभच आहे संत भेटणं काय आहे लाभच आहे आपल्या अंतःकरणामध्ये दैवी संपदा जागी होणं हे काय आहे लाभच आहे लक्षात ठेवा असे कोटी लाभाची या कोटी कोट्यावधी लाभ देवाच्या संगतीमध्ये होतात आणि अशी संगत आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाली कशामुळे झाली महाराज म्हणतात एकच आम्ही जीवनामध्ये व्यवहार चांगला केला व्यवहार चांगला केला मग आपल्याही जीवनामध्ये जर असा लाभ व्हावा असं वाटत असेल तर आपण व्यवहार चांगला केला पाहिजे कोणता केला पाहिजे तिळगुळ घ्या गोड बोला बरोबर आहे ना आज सुरू करायचं ना आज भोगी उद्या संक्रांत फक्त संक्रांतीलाच गोड बोलायचं का वर्षभर गोड बोलायचं आयुष्यभर गोड बोलायचं जर आपल्या जीवनाला गोडी प्राप्त व्हावी आपलं जीवन गोड व्हावं असं वाटत असेल तर आपण आयुष्यभर काय केलं पाहिजे गोडच बोललं पाहिजे फक्त वरून नव्हे बिंबी पासून चांगला काळ महाराज म्हणतात आम्ही चांगला व्यवहार केला आणि चांगला व्यवहार केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये हा लाभ झाला आपल्याला जरी व्हावा असं वाटत असेल तर आपणही असा चांगला व्यवहार करावा आम्हा तुम्हाला या व्यवहारामध्ये प्रवृत्त करण्याकरता तुकोबरांनी आपला अनुभव आमच्या तुमच्या समोर ठेवला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे संगती पंगती देवा सवे गडे नित्य जोडे तिची साथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम